हॅलो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. इडलीचं पीठ सगळेजण घरी तयार करत असतील. प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते. आज मी तुम्हाला कशा पद्धतीने इडलीचं पीठ तयार करते हे दाखवणार आहे. पीठ कशा पद्धतीने जाळीदार तयार झाले हे तुम्हाला समोर दिसतच असेल. मग कोणताही सीझन असू दे, अशाच पद्धतीचं पीठ तयार होईल. काही टिप्स मी सांगणार आहे, त्या नक्की तुम्ही फॉलो करा. तर इथे मी 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता. अगदी 20-30 रुपये किलोचा वापरला तरी चालेल. ही जी वाटी आहे त्या वाटीच्या प्रमाणाने मी ते 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ मी अगदी 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर उडदाची डाळ मी 1 वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मूठभर एक्स्ट्रा उडदाची डाळसुद्धा घेतलेली आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर घेतलेले आहे 1 चमचा मेथीचे दाणे. ह्या तीनही गोष्टी मी दुपारी 1 वाजता सगळं भिजत ठेवत आहे आणि ते रात्री आपल्याला जेवण करायच्या आधीच का ग्राइंड करायचे हे सुद्धा सांगणार आहे. सो नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान मी हे सगळं ग्राइंड करून घेते आहे. शक्यतो आपण काय करतो, जेवण झाल्यानंतर इडलीचं पीठ जे आहे ते तयार करतो, म्हणजे ग्राइंड करतो सगळ्या गोष्टी. पण आपल्याला हे जेवण करायच्या आधीच सगळं ग्राइंड करायचं आहे. तर ते आपण ह्यासाठी लवकर ग्राइंड करतोय कारण ते ग्राइंड करून आपल्याला गॅसच्या बाजूला एखाद्या कोपऱ्यात ठेवायचं आहे. त्याच्यामुळे जेवण करताना गॅसची जी काय हीट असेल ती सगळी त्याला लागेल. इथे मी 1 वाटी पोहे भिजत ठेवलेले आहेत आणि ते सुद्धा व्यवस्थित भिजून झाल्यानंतर आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे. सगळ्यात आधी आपल्याला उडदाची डाळ ग्राइंड करून घ्यायचे कारण ती मिक्सरला लागून खूप सारी जाते, कारण ती चिकट असते. त्यानंतर पोहे ग्राइंड करून घ्यायचे कारण ते सुद्धा थोडेसे चिकट असतात आणि त्यानंतर मेथी दाणे आणि तांदूळ आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे. ग्राइंड सगळं करताना तुम्ही थोडाफार पाण्याचा वापर करू शकता. एका स्टीलच्या डब्यामध्ये मी सगळं हे जे बॅटर आहे ते काढून घेतलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं कारण आपण ते वेगवेगळं ग्राइंड केलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि स्टीलचं जे डब्बा आहे त्याचं झाकण पॅक करून गॅसच्या बाजूला ठेवलेलं आहे कारण मग त्याला व्यवस्थित हीट लागेल आणि मग थंडीमध्ये तुम्हाला जर व्यवस्थित रिझल्ट पाहिजे असेल या पिठाचा तर तो मिळतो. उडदाची डाळ आणि तांदूळ वेगवेगळे ग्राइंड केल्यामुळे आणि त्यानंतर आपण हे सगळं जे बॅटर तयार केलं आहे ते रात्रीचं जेवण तयार होण्याआधी तयार करून गॅसच्या बाजूला ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला हीट मिळते आणि त्याच्यामुळे हमखास आपलं पीठ तयार होतं. आजपर्यंत मी हीच जी पद्धत आहे ती फॉलो करत आली आणि दरवेळी मला रिझल्ट चांगलाच मिळालेला आहे. आता थोडीफार थंडी चालू झालेली आहे. सो बघूया आपल्याला पीठ कशा पद्धतीने तयार होऊन मिळतं आहे. ज्या काही छोट्या छोट्या टिप्स असतात त्या आपण कटाक्षाने व्यवस्थित फॉलो केल्या पाहिजेत. त्याच्यामुळेच ते पीठ आहे ते व्यवस्थित तयार होतं. तर इथे तुम्ही बघू शकता पीठ अगदी मस्त तयार झालेलं आहे. म्हणजे 1 तास मी लेट जर ओपन केला असता डबा तर हे पीठ सगळं डब्याच्या बाहेर आलं असतं आणि अगदी जाळीदार पीठ तयार झालेलं आहे. म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये आता काहीच टाकायची गरज नाही आहे. रात्रीच आपण ह्याच्यामध्ये मीठ मिक्स केल्यामुळे आता हे जे पीठ आहे ते आपल्याला मिक्स करायला किंवा फेटायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही अशी एकदम मस्त फ्लफी इडली तयार करू शकता किंवा स्पंज डोसा तयार करू शकता. म्हणजे कोणताही पदार्थ तुम्ही तयार केला तर तो अगदी व्यवस्थितच होईल. अगदी मस्त पीठ तयार झाले तुम्ही बघू शकता. आणि आपण जे मीठ टाकलं ते रात्री ह्यासाठीच टाकायचं जेणेकरून सकाळी जे पीठ आहे ते रेडी आपण वापरू शकतो. ते आपल्याला मिक्स वगैरे करायची गरज नाही आहे. आणि बाहेर जे पीठ मिळतं त्यापासून जे आपण पदार्थ तयार करतो त्याची टेस्ट वेगळी असते आणि आपण घरी जे पीठ तयार करतो त्याची टेस्ट अतिशय वेगळी असते. आणि प्रमाण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. अगदी 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, थोडेसे मेथी दाणे आणि 1 वाटी पोहे एवढ्यामध्ये खूप सारं पीठ तयार झालेलं आहे. डोसा तयार करण्यासाठी जेवढं मला पीठ लागतं तेवढं मी बाजूला काढून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये पाणी आणि मीठ बिलकुल मी टाकलेलं नाही आहे कारण स्पंज डोसा तयार करायचा आहे. आणि जर तुम्हाला दुसरा डोसा तयार करायचा असेल म्हणजे मसाला डोसासाठी आपण जो पातळ डोसा तयार करतो त्यासाठी तुम्ही थोडंफार पाणी त्याच्यामध्ये टाकू शकता. तर इथे तुम्ही वेगवेगळे पदार्थ करू शकता आणि ते खरंच व्यवस्थितच होतील.
छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या आपण नक्कीच फॉलो केल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल दोन्ही म्हणजे उडदाची डाळ आणि तांदूळ वेगवेगळे ग्राइंड केले पाहिजेत. त्यानंतर जर थंडी असेल तर शक्यतो पीठ जे सगळं आहे ते तयार करून स्टीलच्या भांड्यामध्ये गॅसच्या बाजूला वगैरे ठेवायचं, म्हणजे जेवण करताना सगळी जी काही हीट आहे ती त्याला लागते आणि आपल्याला याच्यामध्ये कोणताही सोडा वगैरे काहीही टाकायची गरज लागत नाही. तुम्ही व्यवस्थित अशी फ्लफी इडली तयार करू शकता, स्पॉन्ज डोसा तयार करू शकता, मसाला डोसा तयार करू शकता, त्यानंतर उत्तप्पासुद्धा तयार करू शकता. तर इथे मी अशा पद्धतीने डोसा तयार करते आणि ही जी पद्धत आहे हीच मी फॉलो करते खूप वर्षांपासून. आणि त्या पद्धतीने कोणत्याही सीझनमध्ये म्हणजे पावसाळा असू दे, हिवाळा असू दे किंवा उन्हाळा असू दे अशाच पद्धतीने पीठ तयार होतं. त्याच्यामुळे तुम्ही ही जी काय पद्धत आहे ती नक्की फॉलो करा. छोट्या छोट्या टिप्स आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. आणि तुम्हाला हिवाळ्यामध्ये वगैरे पीठ तयार तुमचं व्यवस्थित होत नसेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ तयार केलं आणि काही ज्या टिप्स आहेत त्या फॉलो केलात तर अगदी परफेक्ट इडलीचं पीठ तयार होईल आणि वायासुद्धा जाणार नाही. तर इथे मी इडलीचं पीठ तयार केल्यानंतर वेगवेगळे पदार्थ करतच असते. तर इथे तुम्ही बघू शकता डोसासुद्धा अगदी मस्त झालेला आहे आणि त्यानंतर इडलीसुद्धा तुम्हाला दाखवते. इडलीसुद्धा अगदी मस्त सॉफ्ट झालेली आहे. आपण कोणताही त्याच्यामध्ये सोडा वगैरे वापरलेला नाही आहे. तुम्ही बघू शकता इडलीसुद्धा मस्त झाली आहे. आणि सकाळी ब्रेकफास्ट, त्यानंतर लंच आणि डिनर या तिन्ही टायमाला इतकं जे काय प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये 2 व्यक्तींसाठी पीठ अगदी व्यवस्थित पुरतं. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की पीठ तयार करून बघा इडलीचं. 100% इडलीचं पीठ चांगलंच तयार होईल. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा.